नमस्कार मंडळी, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मंडळी, आज दर्पणकार आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस, अर्थातच मराठी पत्रकार दिन. मराठी पत्रकार दिनाच्या माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना पंढरपूर लाईव्हच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. आज पंढरपूरमध्ये पत्रकार भवनमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या अभिजित आबा पाटलांनी पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधानदादा आवताडे यांच्या समोरच आपल्या भाषणामध्ये तुफान बॅटिंग केलेली आढळून आली. बघा नेमकं यावेळी अभिजित आबा पाटील काय म्हणाले ते. मोठा सिंहाचा वाटा आपण बसलेल्या सर्व पत्रकार बंधूंचा आहे आणि त्या पत्रकार बांधवांनी मग वृत्तपत्रातून असेल, डिजिटल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी न्यूज होती आणि त्या प्रत्येक न्यूजमध्ये अभिजित पाटलाला आपण स्थान दिलं आणि त्या स्थानामुळं मी कसा आहे आणि माझ्याबद्दल केलेल्या आतापर्यंतच्या कामाचा, मी बोललेल्या प्रत्येक वाक्याचा ज्या माणसांच्या पर्यंत पोचायला पाहिजे, त्या मतदार राजांपर्यंत पोचायला पाहिजे, त्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पोचलं. आणि म्हणून आम्ही एखाद्या गावात जर सभेला गेलो तर आमच्या पुढं 100-200 माणसं असतात आणि त्यातली 50 माणसं ती रिपीट झालेली असते. मागच्या गावात बी असतील, पुढच्या गावात बी असतील आणि मग आम्हाला साधारण 150-200 जरी विचार केला आणि आमच्याकडे 134 गावं गुणले केलं आणि मोठ्या सभेचा विचार केला तर फार तर आमचा रीच हा जास्तीत जास्त 30,000-40,000 लोकांपर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होऊ शकतो. परंतु आमच्या मतदारसंघामध्ये 3.5 लाख मतदान असताना आम्हाला मात्र 1,34,000 मतं पडली. त्याचं कारण म्हणजे तुम्ही सगळे बसलेले. कारण तुम्ही सगळ्यांनी ते 200 माणसात बोललेलो त्या 20,000 माणसापर्यंत, 2 लाख माणसापर्यंत पोहोचवलं आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला मतदार राज्यांनी स्वीकारलं. याच्यामध्ये आपला खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आपल्या सगळ्या माध्यमातून ज्या मी आपल्याला आठवत असेल, मी ज्या वेळी इथं या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी येतो, इथं आल्यावर मी बऱ्याच वेळा बोललेलो. आपल्याला 3 किंवा 4 वर्ष झाली असतील. 3 वर्षापूर्वी समाधानदादा मी बोललो होतो इथंच. आम्ही इथंच बसल्यावर आपल्याला आठवत असेल, दादा मी इथंच कार्यक्रमात बोललो. त्यावेळेस तुमची ती तिकडची पण होती इथं आणि बोलल्यावर मी बोललो होतो. पंढरपूरला विमानतळ व्हावं पंढरपूरला विमानतळ व्हावं अशी मी इथंच पहिल्यांदा मागणी इथं बोलताना केली होती आणि त्यावेळेस बरेच जण हसले होते. परंतु आमदार झाल्यावर मी विधानसभेत देखील दादा ही मागणी केली आणि दादा आता सत्तेत आहेत. मगाशी सांगितलं असेल, दादा आता आम्ही विचार मांडला तर तो तुम्ही पुढे न्यावा आणि पंढरपूरला विमानतळ करावं. तुम्ही जिथं म्हणाल तिथं मला हातात धरून घेऊन जावा, तिकडे विचारून मी आहे तयार. त्यामुळं आपल्या सगळ्याची, जसं गणेशरावने मागाशी सांगितलं, सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पंढरपूरला न्यूजला जसा स्कोप आहे तसा सोलापूर जसा मोठा जिल्हा झाला आहे तसा पंढरपूर जिल्हा व्हावा ही देखील या निमित्तानं आम्हाला विधानसभेत त्यावर देखील बोललोय. दादांनी ठरवलं, तिकडच्या 5-7 आमदारांनी ठरवलं आणि रेटात लावला तर नक्की त्या ठिकाणी सोलापूर मधला हा अलीकडचा भाग जो आज आपल्याला 100 किलोमीटरपेक्षा जास्त जिल्हा आणि मग त्या ठिकाणी सोलापूर मधला आपला अक्कलकोटचा विचार केला आणि माळशिरसचा, नात्यापुत्याचा, भीमानगरचा विचार केला तर खूप मोठा क्षेत्रफळानं जिल्हा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण जर लावून धरलं तर आपला पंढरपूर जिल्हा होऊ शकतो आणि पंढरपूर जिल्हा झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात सोपं होऊ शकतं. त्यामुळं
पालकमंत्रीपद देखील पंढरपूरचं आपल्याला पहिलं मिळावं, असं मंत्रीपद पण मिळावं असं पण आम्हाला वाटतंय. कारण तुम्ही आता सत्तेत आहात, तुम्हाला मंत्रिपदाची आम्हाला बातम्या माध्यमातून ऐकल्या होत्या, परंतु आता एक जिल्हा वाढला तर त्या जिल्ह्याच्या माध्यमातून एक मंत्रिपद पण वाढेल आणि ते आपल्याला मिळावं, जेणेकरून पंढरपूर वेगळ्या दिशेनं आपल्याला त्या ठिकाणी न्यायचंय. आणि सकारात्मक नेहमी आतापर्यंत आपण बघितलं, मग दादांबरोबर पण चर्चा करत असताना आम्ही किंवा आपल्या सगळ्याशी चर्चा करतो, पंढरपूरला ब्रँडिंग करणं, पंढरपूरचं मार्केटिंग करणं, पंढरपुरात आपल्या जास्तीत जास्त पैसे कसे येतील, लोक कशी येतील, लोकांच्या माध्यमातून व्यवसाय कसा येईल. आणि पर्यटन असेल, आपल्याला कृषी पर्यटन असेल, आता उजनी धरणावरती त्या ठिकाणी सुरू होत आहे. अशाच पद्धतीने आपल्या यमाई तलावाला देखील, जसं त्याला आपण अहमदाबादला गेला असाल, अहमदाबादला काकरिया तलाव आहे, त्या काकरिया तलावाच्या बाजूनं आपल्यासारखा सेम यमाई तलाव आहे आणि त्याला पेरीपेरीचा विचार केला तर त्याला भरावा करून त्याच्यावरती अम्युनिटी पार्क केलाय, त्याच्यावरती अव्हेंजर केलंय, त्यावरती पाळणे, चौपाटी, गाड्या इतकं सुंदर केलंय. आणि तिथं लोक आले आणि तो पण अहमदाबाद शहराच्या मध्ये आहे, आपला पण जवळजवळ शहरात आहे. त्याला जर आपण वेगळ्या पद्धतीनं नटवलं तर तिथं पंढरपूर आलेला भाविक तिथं थांबला तर त्याचा 8 तास 4 तास गेले तर त्याचा मुक्काम पडेल आणि इथल्या व्यवसायाला त्या ठिकाणी हातभार लागेल. त्यामुळं हा देखील आपल्याला भविष्य काळामध्ये यमाई तलाव सुशोभीकरण असेल, अशा बऱ्याच विषयाला त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल. मगाशी बोलताना सांगितलं की दादा आणि आम्ही त्या ठिकाणी पत्रकारांची वसाहत व्हावी आणि त्याला जागा उपलब्ध व्हावी यासाठी सरकारकडे त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करू. आपली वसाहत होण्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करू. सातत्यानं आपल्या प्रत्येक प्रश्नावरती आम्ही आवाज उठवण्याचं काम करू. काम करून घ्यायचं काम मात्र दादा करतील आणि आम्ही प्रश्न विचारू, दादा त्याला उत्तर आणून देतील. आमच्या दोघांचं असं चाललेलं सगळ्याला बरं वाटावं असं सगळं आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा आपल्या सगळ्याच्या माध्यमातून घडत असलेला आमचा सत्कार सन्मान. आणि खरं तर आपला सन्मान सत्कार संध्याकाळी आम्ही नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्याशी संपर्क राहणं, आपल्याशी सातत्यानं बोलण्यात येणाऱ्या नवनवीन कल्पना आणि आपल्याकडून मिळत असलेल्या काही गोष्टींमुळे त्या ठिकाणी आम्ही घडत असतो. आमच्या जडणघडणीमध्ये जेवढा आमच्या आई वडिलांचा गुरुचा वाटा आहे, तसं राजकीय जीवनामध्ये जे राजकारणात आहे त्याच्यामध्ये पत्रकारांचा वाटा देखील त्याचप्रमाणे आहे की आपल्या जडणघडणीमध्ये आपण देखील मोलाचा सल्ला दिलेला असता, मोलाचं मार्गदर्शन केलेलं असतं. आम्ही एखादं बोलताना शब्द चुकला तर त्याच्यावरती मला आपल्याच्या कितीतरी मित्रांचे आमच्या फोन येतात की आबा ही बोलताना ही शब्द चुकलाय, तो मी परत रिपीट कधीही झाला नाही. आणि दादा योगायोगाने ह्या निवडणुकीत माझ्या अख्ख्या निवडणुकीतलं एकही भाषण विरोधक माझं ट्रोल करू शकले नाही. त्याचं कारण एवढे सगळे बसलेले, कारण या सगळ्यांनी मागच्या 2-4 वर्षात मला ते थापटून इतका चांगला आता तयार केला आहे की त्या ठिकाणी वाक्य चुकायची थोडी, आता जरी काही चुकलं तर लगेच आज पण फोन येतो आणि काही चुका असल्या दुरुस्त करून भविष्याचा वेध घेण्यासाठी आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन, आपल्या पंढरपूर असेल, माढा असेल, आपल्या सर्वांगीण विकास असेल, आपल्या भागाच्या सर्व त्या ठिकाणी योजना असतील, आपल्या मनातल्या काही कल्पना असतील तर त्या नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्या ठिकाणी सरकार दरबारापर्यंत पोहोचू.